आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। जीवन हे अत्यंत क्षणभंगूर आहे। काळाच्या पोटात काय दडले आहे कोणीही ओळखू शकले नाही। नियती किती क्रूर असते याची प्रचिती पहिल्यांदाच नामपूरकरांना आली। येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सेवाभावी डॉक्टर CN पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण समिती सदस्या सुनीता पाटील यांना आपला एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर जावाई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना काल गुरुवारी घडल्याने शहरासह पंचक्रोशीतील शोककळा पसरली आहे। येथील शिवाजी चौकातील हसतमुख मितभाषी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर आदित्य चिंतामण पाटील याने लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच MBBS ची पदवी आपल्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती। यानंतर MD करण्याचे त्याचे स्वप्न होते। MBBS चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करत असे। साधारणतः 20 दिवसापूर्वी त्याला कावीळची लागण झाल्याने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। उपचारादरम्यान त्याचे निधन झाले। रात्री हजारो जनसमुदायाच्या साक्षीने मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले। शिवसेनेचे ज्येष्ठ संभाजी सावंत, मराठा विद्या प्रसारकचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी श्रद्धांजली वाहिली। दुसऱ्या घटनेत डॉक्टर CN पाटील यांचे जावई, कोटबेल तालुका बागलाण येथील सेवानिवृत्त वन विभागाचे अधिकारी वामनराव खेरनार यांचे चिरंजीव डॉक्टर विजय वामनराव खेरनार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खेरनार कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। कोरोना काळात डॉक्टर CN पाटील यांनी जीवावर उदार होऊन नागरिकांची सेवा केली। गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉक्टर पाटील यांची ख्याती आहे। गेल्या 35 वर्षाच्या कार्यकाळात शहरासह मोसम खोऱ्यातील हजारो रुग्णांना त्यांनी संजीवनी दिली। परंतु व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्यांना आपला मुलगा आणि जावई यांना वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही मृत्यूची झुंज अयशस्वी झाल्याचे शैल्य पाटील आणि खेरनार कुटुंबियांना बोचत राहील।